तर अजित पवार हे अनेक अर्थांनी राजकारणामधले दादा होते आणि अजित पवार यांच्या आयुष्याशी निगडित एक अतिशय महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे घड्याळ. आणि केवळ हातात बांधायचं घड्याळ नाही तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं पक्षचिन्हसुद्धा हेच घड्याळ होतं. याच अजितदादांनी राष्ट्रवादीच्या पक्षचिन्हामधल्या घड्याळासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं तर आपल्या मनगटावरच्या घड्याळावरती जीवापाड प्रेम केलं. आता हा योगायोग म्हणा किंवा आणखी काही, पण अखेरच्या क्षणी याच घड्याळामुळे अजित पवारांच्या मृतदेहाची सुद्धा ओळख पटू शकली. घड्याळ राजकीय वर्तुळासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षचिन्ह. मात्र राजकारणात प्रवेश केल्यानंतर अजितदादांनी याच घड्याळाला आपलं ध्यास मानलं. घड्याळ सोडून काही दिसलं तर तुमच्या डोक्यात आम्ही सांगितलेला अलार्म वाजवा आणि जेवढी इतर चिन्ह असेल त्याचा विचार न करता फक्त घड्याळाचे 4 बटणं दाबा आणि धोक्याचा आणि संकटाचा अलार्म पद्धतशीरपणे बंद करा. शेवटच्या श्वासापर्यंत ना अजितदादांनी घड्याळाची साथ सोडली ना घड्याळानं अजितदादांची. सकाळी 8:45च्या सुमारास बारामती विमानतळावर अजितदादांच्या विमानाला अपघात झाला. अपघातानंतर मोठा स्फोट झाला आणि विमानाला आग लागली. विमानाचे तुकडे सगळीकडे पसरले. अपघात इतका भीषण होता की मृतदेहांची ओळख पटवणंही कठीण होतं. मात्र मनगटावरील घड्याळामुळे अजितदादांच्या मृतदेहाची ओळख पटली. अजितदादांच्या हातातल्या घड्याळाची टिकटिक थांबली होती की माहीत नाही, मात्र अजितदादांचा श्वास कायमचा थांबला होता. वैयक्तिक आयुष्यात देखील अजितदादांना उच्च दर्जाची घड्याळं वापरण्याची आवड होती. जेवढा जीव मनगटावरील घड्याळावर त्यापेक्षा सर्वात जास्त जीव हा पक्षाच्या झेंड्यावरच्या घड्याळावर म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्षचिन्ह घड्याळ कुणाचं असा प्रश्न उभा ठाकला. मात्र कायदेशीर लढाईचा पहिला टप्पा जिंकत राष्ट्रवादीचं घड्याळ स्वतःकडे ठेवण्यात अजित पवार यशस्वी ठरले. आता अजित पवारांच्या अशा अकाली जाण्यानं राष्ट्रवादी काँग्रेस समोर दुःखाचा डोंगर आणि प्रश्नांचा पर्वत उभा राहिलाय. पक्षचिन्ह असलेल्या घड्याळाची राजकीय टिकटिक अविरत सुरू ठेवण्याचं काम पक्षातील नेत्यांना आता करावं लागेल. अजित पवारांच्या अनुपस्थितीत आता हे शिवधनुष्य कोण पेलणार हा देखील या घडीचा सर्वात मोठा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.